Okay friends, in previous lecture we are discuss about the epithelial tissue and its characteristics. जो ॲनिमल टिश्यू आहे ज्याच्या आपण क्लासिफिकेशन मधील मेन 4 टाइप्स मध्ये क्लासिफाइड केलं त्यातील फर्स्ट टाइप ज्यांना काय म्हटलं मी एपिथेलियल टिश्यू, सेकंड वन इज नोन एज द कनेक्टिव्ह टिश्यू, थर्ड वन इज नोन एज द मस्कुलर टिश्यू and last one that is known as the nervous tissue. So out of these four, the first one that is called as the epithelial tissue and which is present inside the body or outer lining. म्हणजेच epithelial tissue हा बॉडीच्या ऑर्गन मध्ये किंवा ऑर्गनच्या आउटर आणि इनर सरफेसला जो लाइनिंग प्रोव्हाइड करणारा टिश्यू असतो त्या टिश्यूला काय म्हणतो आम्ही epithelial tissue. For example, different types of organ present in our body at that time the outer surface and inner surface which provide the lining or surface due to the presence of one of the tissue, that tissue is known as the epithelial tissue. या epithelial tissue मधील फर्स्ट कॅरेक्टर पाहिला आपण जो हा सिंगल लेयर्ड असेल तर सिंपल एपिथेलियल टिश्यू अँड मल्टी लेयर असेल तर कंपाउंड एपिथेलियल टिश्यू ज्यांच्यामध्ये ऑल एपिथेलियल टिश्यू विच इज रेस्ट ऑन द बेसमेंट मेम्ब्रेन. नाउ दिस सेल्स टू सेल इट बिकम्स अटॅच्ड वियर व्हेरी लिटल और इंटरसेल्युलर स्पेस इट बिकम्स अब्सेंट. म्हणजेच ह्या कशा असतात कॉम्पॅक्टली अरेंज्ड. तर हे सर्व कॅरेक्टरिस्टिक्स जे आपण एपिथेलियल टिश्यूचे पाहिलेले आहेत तेच सर्व कॅरेक्टर आपल्याला कोणामध्ये पाहायला भेटणार आहेत, सिंपल एपिथेलियल टिश्यू असो किंवा त्याच्या सब टाइप्स. तर त्यातील आपण लास्ट पॉइंट आपला असा आला होता पहा, एपिथेलियल टिश्यूज आर बेसिकली डिवाइडेड इनटू द मेन टू टाइप. फर्स्ट वन इज द सिंपल एपिथेलियल टिश्यू अँड सेकंड वन इज द कंपाउंड एपिथेलियल टिश्यू. कोणत्या बेसिसवर, डिपेंडिंग अपॉन द लेयर. सिंगल लेयर्ड असेल तर काय म्हटलं आपण सिंपल एपिथेलियल टिश्यू. तर त्यांच्या सब टाइप्स ज्या आहेत आज आपण त्याच्यावर डिस्कस करणार आहेत. पहा काय म्हटलं मी याला, सिंपल एपिथेलियल टिश्यू. नाव दीज आर बेसिकली डिवाइडेड इनटू द फॉलोइंग टाइप्स. फर्स्ट वन कोणती टाइप आहे पहा, स्क्वायमोज एपिथेलियल टिश्यू. सेकंड वन कोणती आहे, क्युबॉइडल एपिथेलियल टिश्यू. थर्ड वन इज नोन एज द columnar epithelial tissue. Next one is known as the ciliated epithelial tissue and last one is known as the glandular epithelial tissue. So all these are the subtypes of simple epithelial tissue. ज्यापैकी फर्स्ट टाइपला आपण काय नाव दिलं पहा, स्क्वायमस एपिथेलियम. स्क्वायमस एपिथेलियम. काय म्हटलं होतं आपण इनिशियलला, एपिथेलियल टिश्यू इज ऑल्सो नोन एज द एपिथेलियम. तर या ठिकाणी सिंपल एपिथेलियल मधले जी फर्स्ट टाइप आहे ज्या फर्स्ट टाइपला काय म्हटलं आम्ही स्क्वायमस एपिथेलियल टिश्यू. नाव the squamous epithelial tissue which is located inside the lining of blood vessels. स्क्वायमोज एपिथेलियल टिश्यूचं जर आपण पोझिशन पाहिलं तर पोझिशन मध्ये फर्स्ट ऑफ ऑल विच इज प्रेझेंट इनसाइड द कुणामध्ये असतं ब्लड व्हेसल्स. माहिती आहे आपल्याला कुणाला म्हणतो आपण ब्लड व्हेसल्स. Blood vessels is the parts of circulatory system. Now these blood vessels are basically divided into the main 3 types. कोणत्या टाइप्स असतात पहा, आर्टरी आहे, सेकंड व्हेन अँड थर्ड वन इज नोन एज द कॅपिलरीज. सो ऑल गेट टुगेदर द नेम इज नोन एज द ब्लड व्हेसल्स. ब्लड व्हेसल्स मीन्स ट्यूब आहे आणि ज्या ट्यूब मधून ब्लड फ्लो होतो म्हणून त्यांना आम्ही काय नाव दिलं, ब्लड व्हेसल्स. अँड नाव दीज ब्लड व्हेसल्स इंटरनली लाइन्ड बाय द प्रेझेन्स ऑफ टिश्यू. दॅट टिश्यू इज नोन एज द स्क्वायमोज एपिथेलियल टिश्यू. क्वेश्चन विचारला जाऊ शकतो पहा, ब्लड व्हेसल्स मध्ये जो टिश्यू आहे, फॉर एक्झाम्पल ही आर्टरी आहे, या आर्टरीच्या मध्ये इनर लाइनिंग प्रोव्हाइड करणारा हा जो टिश्यू आहे या टिश्यूला काय म्हटलं आपण, दॅट इज कॉल्ड लाईक द स्क्वायमोज एपिथेलियल टिश्यू. तर लोकेशन फर्स्ट स्क्वायमोज एपिथेलियल टिश्यू विच इज प्रेझेंट इनसाइड द इनर लाइनिंग ऑफ ब्लड व्हेसल्स. यांच्यानंतर जर पाहिलं आपण हार्ट मध्ये सुद्धा इंटरनल स्ट्रक्चर ऑफ हार्ट ज्यावेळेस पाहतो आपण त्यावेळेस हार्ट मध्ये सुद्धा इंटरनल लाइनिंग प्रोव्हाइड करणारा कोण आहे, स्क्वायमोज एपिथेलियल टिश्यू आहे. लिम्फ व्हेसल्स म्हणजे या ठिकाणी पुढे आपण पाहणार आहेत पहा, लिम्फॅटिक व्हेसल्स असतात ते लिम्फॅटिक सिस्टीम मध्ये प्रेझेंट असतात. जो फ्लो कुणाचं करतात, लिम्फचं. बॉडीमध्ये जे फ्लुइड आहे लिम्फ आहे त्या लिम्फला कॅरी करणारे जे व्हेसल्स आहेत त्याला लिम्फॅटिक व्हेसल्स म्हणतो आपण. आणि त्या लिम्फॅटिक व्हेसल्स मध्ये सुद्धा इंटरनल लाइनिंग प्रोव्हाइड करणारा कोणता टिश्यू आहे,
स्क्वायमस इपिथेलियल टिश्यू. सो स्क्वायमस इपिथेलियल टिश्यू प्रेझेंट इन द लाइनिंग ऑफ ब्लड व्हेसल, लाइनिंग ऑफ द हार्ट, इंटरनल स्ट्रक्चरमध्ये आपण पाहणार आहेत. त्यानंतर इंटरनल लाइनिंग कुणाला प्रेझेंट आहेत, लिम्फॅटिक व्हेसल्स. नाव whenever this squamous epithelial tissue present in the blood vessels or lymphatic vessels, at that time the name is known as a, त्याला म्हणतो आपण एंडोथेलियम. पा वर्ड लक्षात ठेवा, MCQ 100% विचारलं जाईल. व्हॉट इज मीन बाय एंडोथेलियम. असं जर स्ट्रक्चर म्हटलं तर एंडोथेलियम कुणाला म्हणतात, ब्लड व्हेसल्सला ज्या इपिथेलियल टिश्यू, स्क्वायमोज इपिथेलियल टिश्यूनं इंटरनल लाइनिंग प्रोव्हाइड केलं त्यावेळेस त्या टिश्यूला मी काय म्हणतो, एंडोथेलियम. So what is the endothelium? Endothelium is a squamous epithelial tissue which is present inside the heart, inside the lymphatic vessel and inside the blood vessel. Whenever this squamous epithelial tissue present in different organ, at that time that is not a endothelium. Endothelium फक्त कुणाला बनायचं, ज्या squamous epithelial tissue फक्त blood vessels मध्ये, heart मध्ये किंवा lymph vessels मध्ये present असतात, अशाच squamous epithelial tissue ला काय म्हणतो आम्ही, endothelium. Now in some body parts where the coelom is present, coelomic cavity ज्याला म्हणतो आपण, बॉडी मधले जे कॅव्हिटीज असतात त्या कॅव्हिटीजला काय टर्म वापरतो आपण, दॅट इज कॉल्ड लाईक द coelom. And whenever this squamous epithelial tissue present inside the coelom or body cavity, at that time the name is known as the mesothelium. पा परत शब्दाला मिझोथेलियम कुणाला म्हणायचं, मिझोथेलियम इज ऑल्सो नोन ॲज द स्क्वायमस इपिथेलियल टिश्यू विच इज प्रेझेंट इनसाइड द सिलोमिक कॅव्हिटी और इनसाइड द सिलोम. बॉडी कॅव्हिटीमध्ये सिलोम ज्या ठिकाणी आहे त्याला इंटरनल लाइनिंग प्रोव्हाइड करणारा जर स्क्वायमोज इपिथेलियल टिश्यू असेल तर अशा वेळेस त्या स्क्वायमोज इपिथेलियल टिश्यूला काय म्हणायचं, मिझोथेलियम. पा जर एक्झाम्पल पाहिलं आपण, दिस स्क्वायमोज इपिथेलियल टिश्यू ऑल्सो प्रेझेंट इनसाइड द किडनी. ॲक्च्युअल जो रेस्पायरेटरी पार्ट्स, सॉरी एक्सक्रिएटरी पार्ट्स आहे, ज्या एक्सक्रिएटरी पार्ट्समध्ये किडनी हा ऑर्गन आहे, ज्या किडनीमध्ये मेन स्ट्रक्चर अँड फंक्शनल युनिट एक पार्ट्स असतो, ज्या पार्टला मी काय म्हटलं पा, नेफ्रॉन. दोघांचं रिलेशन लक्षात ठेवा. व्हॉट इज द किडनी, किडनी इज द एक्सक्रिएटरी ऑर्गन. एक्सक्रिएटरी सिस्टीममध्ये जो मेन ऑर्गन आहे त्याला काय म्हणतो आम्ही, किडनी. या किडनीच्या मध्ये सुद्धा कोण प्रेझेंट आहे, स्क्वायमोज इपिथेलियल टिश्यू. बट ॲक्च्युअल तो कुठे आहे, मग किडनीमध्ये जे मेन फंक्शन्स काय आहे, युरिन फॉर्मेशन. मग ॲक्च्युअल युरिन फॉर्मेशन करणारा पार्ट्स कोणता असतो, नेफ्रॉन. सो व्हॉट इज अ नेफ्रॉन, नेफ्रॉन इज अ स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ किडनी. किडनीचं जे स्ट्रक्चर अँड फंक्शनल युनिट आहे तो जो पार्ट आहे, ज्या पार्टला काय म्हटलं आम्ही, नेफ्रॉन. सो नेफ्रॉन इज प्रेझेंट इनसाइड द किडनी विच इज हेल्पफुल फॉर द फॉर्मेशन ऑफ युरिन. युरिन फॉर्मेशन ॲक्च्युअल हा कोण करत असतो, नेफ्रॉन. असे millions of the nephron present inside the each human kidney. Now that is known as the nephron. But actually त्या नेफ्रॉनचे मेन दोन पार्ट्स पडतात. एकाला म्हणतो आपण बोमेन्स कॅप्सूल, पा बोमेन्स कॅप्सूल, अँड सेकंड वन इज नोन एज द रेनल ट्यूब्युल्स. पुढे आपल्याला डिटेल्समध्ये टॉपिकमध्ये स्टडी करायचं आहे. ॲक्च्युअली आपल्याला फक्त लोकेशन पाहायचं आहे, बोमेन्स कॅप्सूल अँड रेनल ट्यूब्युल्स. पा जर आपण नेफ्रॉनचं स्ट्रक्चर पाहिलं तर नेफ्रॉनमध्ये असा एक कप शेप्ड पार्ट्स असतो, ज्या कप शेप्ड पार्ट्समध्ये ज्या इथं ब्लड व्हेसल्सच्या कॅपिलरीज प्रेझेंट असतात, ज्यांच्यामधून ब्लड इनटेक केलं जातं आणि ब्लड गिव्हन आउट होतं आणि इथे ॲक्च्युअल ब्लडचं फिल्ट्रेशन होतं. पुढे आपण पाहणार आहेत इथे ॲक्च्युअल अल्ट्रा फिल्ट्रेशन प्रोसेस होते. आणि हा जो सराउंडिंग कप शेप्ड पार्ट्स आहे तो कप शेप्ड पार्ट्स अँड दॅट इज नोन एज द, या पार्टला म्हणतो पा आपण ग्लोमेरुलस. काय म्हटलं मी, ग्लोमेरुलस. आणि हा जो पार्ट्स आहे याला काय म्हणायचं, बोमेन्स कॅप्सूल. कोणता पार्ट झाला हा, बोमेन्स कॅप्सूल. आणि या बोमेन्स कॅप्सूलपासून जे या ठिकाणी अशा पद्धतीनं तुम्हाला ट्यूब्युल्स दिसतात त्या ट्यूब्युल्सला रेनल ट्यूब्युल्स म्हणतात. पुढे आपला रेफरन्स येणार आहे, एकदा लक्षात ठेवा. हा पार्ट्स कोणताला, रेनल ट्यूब्युल्स, ज्यांच्यामध्ये एक यू शेप्ड पार्ट्स तयार होतो,
ज्याला आम्ही लूप ऑफ हेनले असं म्हणतात. आणि नंतर पुन्हा असा हा कॉइलिंग पार्ट्स असतो, ज्या कॉइलिंग पार्टला परत कनेक्ट होणारा एक पार्ट येतो ज्याला म्हणतो आपण कॉमन कलेक्टिंग डक्ट. तर नाव लक्षात ठेवा. पहा या ठिकाणी हा जो पार्ट्स आहे हा एंटायर पार्टला ॲक्च्युअल काय म्हणतो आपण, दॅट इज नोन एज द माल्फेजियन बॉडी. एंटायर पूर्ण पार्ट्सला मिळून काय म्हणतो आम्ही, माल्फेजियन बॉडी. आणि या माल्फेजियन बॉडीचे दोन पार्ट्स, एकाला म्हटलं आम्ही बोमेस कॅप्सूल आणि दुसरा आहे ग्लोमेरुलस. तर ॲक्च्युअल ग्लोमेरुलसमधून ज्यावेळेस ब्लड फ्लो होतं त्यावेळेस त्याचं मायक्रोस्कोपिक लेवलला फिल्ट्रेशन होतं, ज्या ठिकाणी युरिन फॉर्मेशन होतं. मग युरिन फॉर्मेशन करणारा कोण झाला, हा एंटायर पार्ट ज्याचं नाव काय आहे नेफ्रॉन. किती पार्ट्स पडले, दोन. एकाला म्हटलं बोमेस कॅप्सूल अलॉंग विथ यांच्यामध्ये जर आपण ग्लोमेरुलस ॲड केला तर या दोन्ही पार्टला मिळून काय म्हणायचं, माल्फेजियन बॉडी. कन्फ्युजन नको. बा माल्फेजियन बॉडी. तर माल्फेजियन बॉडीमध्ये बोमेस कॅप्सूल आणि ग्लोमेरुलस दोघं मिळून आला तर माल्फेजियन बॉडी. तर यातला हा जो बोमेस कॅप्सूल्स आहे या बोमेस कॅप्सूल्सला जे इंटरनल लाइनिंग प्रोव्हाइड करणारा ज्या टिश्यू आहे किंवा सेल्स आहेत, पहा ह्या जो कप शेप्ड पार्ट्स आहे याला असा लाइनिंग प्रोव्हाइड करणारा जो टिश्यू आहे तो टिश्यू कोणता आहे, इपिथेलियन. आणि ॲक्च्युअल कोणता इपिथेलियल आहे, स्क्वायमस इपिथेलियल. तर लोकेशन लक्षात ठेवा. मग स्क्वायमस इपिथेलियल टिश्यू प्रेझेंट इनसाइड द किडनी. किडनीमध्ये कुठे आहे, ॲक्च्युअल नेफ्रॉन. नेफ्रॉनमध्ये कुठे आहे, माल्फेजियन बॉडी. ॲक्च्युअल माल्फेजियन बॉडीमध्ये कुठे आहे, बोमेस कॅप्सूल. ॲक्च्युअल बोमेस कॅप्सूल कोणता, तर बोमेस कॅप्सूलमधील हा जो पार्ट्स आहे याला म्हणतो आपण बोमेस कॅप्सूल. आणि त्याला इंटरनल लाइनिंग प्रोव्हाइड करणारा जो टिश्यू आहे त्या टिश्यूला म्हटलं आम्ही स्क्वायमस इपिथेलियल टिश्यू. नाव रिमेनिंग पार्ट्स पहा, इथे पुढे रेफरन्स येणार आहे. ॲक्च्युअल या ठिकाणी कोणता पार्ट्स आहे, हा PCT. नाव लक्षात ठेवा. प्रॉक्सिमल कॉन्व्हॉल्युटिंग ट्यूब्युल्स म्हणतो आपण. हा जो पार्ट्स आहे यांना म्हणतो आपण लूप ऑफ हेनलेज. त्यामध्ये नंतर हा नंतरचा पार्ट्स येतो ज्याला म्हणतो आम्ही DCT, डिस्टल कॉन्व्हॉल्युटिंग ट्यूब्युल्स. आणि जो ओपन होतात त्यांना म्हणतो आम्ही CT, कॉमन कलेक्टिंग ट्यूब्युल्स. तर पुढे आपण एक्सक्रेटरी सिस्टीममध्ये हा पार्ट डिटेल्स पाहणार आहेत. इथं लक्षात ठेवायचं आहे की NCERT फक्त दोन शब्द सांगून मोकळी झाली आहे की त्या ठिकाणी असं दिलेलं आहे की स्क्वायमोस इपिथेलियल टिश्यू विच इज प्रेझेंट इनसाइड द ब्लड व्हेसल्स, लिम्फ व्हेसल्स, हार्ट, देन ऑल्सो प्रेझेंट इनसाइड द, पुन्हा कुठे प्रेझेंट आहेत, लंग्स ऑफ अलायव्हलीमध्ये प्रेझेंट आहेत. पुढे रेस्पायरेटरी ट्रॅक्ट पाहणार आहेत आपण. रेस्पायरेटरी सिस्टीममध्ये जो रेस्पायरेटरी ट्रॅक्ट आहे ज्यांच्यामधून जो ट्रेकिया आहे, ट्रेकियाचे जे दोन पार्ट्स पडतात ज्यांना काय म्हणतो आपण ब्रॉन्क्युअल्स. आणि ब्रॉन्क्युअलच्या पुन्हा फाईन ब्रॉन्क्युअल्स पडतात आणि त्यांच्यानंतर सॅक्स असतात, त्याला सॅक्स ऑफ अलायव्हली म्हणतो आपण. तर त्या सॅक्सला इंटरनल लाइनिंग प्रोव्हाइड करणारा सुद्धा कोणता टिश्यू आहे, स्क्वायमोस इपिथेलियल टिश्यू. तर या ठिकाणी इपिथेलियल टिश्यूचा ज्यावेळेस स्क्वायमोस हा शब्द येईल तर कोणकोणते वाक्य लक्षात ठेवायचे. Squamous epithelial tissue is the type of simple epithelial tissue. Now, this squamous epithelial tissue which is a thin, flat and पॉलिगोनम इन शेप. या जर सेलचा आपण कॅरेक्टरिस्टिक्स पाहिलं तर या सेल कशा असतात पहा, जर डायग्रॅमॅटिकली पाहिला तर या सेल्स या पॉलिगोनल शेपमध्ये असतात. आणि पॉलिगोनम शेपमध्ये असून त्या कशा असतात, एजेस टू एजेसला कनेक्ट होतात. विअर द इंटरसेल्युलर स्पेस इज अपसेट बट विच इज रेस्ट ऑन द, कशावर रेस्ट करतात, त्या बेसमेंट मेम्ब्रेन. तर डायग्राममध्ये आपण पाहणार आहेत. वाक्य लक्षात ठेवा. स्क्वायमोस इपिथेलियल ज्या टिश्यू आहेत त्यांचा सेल्स कशा असतात, थिन असतात, एजेस टू एजेस अटॅच असतात. इट लुक लाईक कशा असतात तर आपण टाईल्स लाईक स्ट्रक्चर दिसायला लागतं आपल्याला. फॉर एक्झाम्पल ही एक सेल आहे, या सेलला पुढे ही एजेस टू एज, सेलचा हा जो एज आहे तो एजेस टू एज किंवा एज टू एजला सेल हा मध्ये कनेक्ट होतात आणि इट लुक लाईक टाईल्स सारखं स्ट्रक्चर दिसायला लागतं. म्हणून कधी कधी याला एक नाव दिलं जातं, दॅट इज नोन एज द पेवमेंट एपिथेलियम. पहा पेवमेंट एपिथेलियम कुणाला म्हटलं, मग पेवमेंट एपिथेलियम इज ऑल्सो नोन एज द स्क्वायमोस एपिथेलियल. ऑल कॅरेक्टर आपण इथं कव्हर केलेत. इन शॉर्ट कोणता क्वेश्चन्स कसा लक्षात ठेवायचा पहा. व्हॉट इज द पेवमेंट एपिथेलियल? The squamous epithelial tissue, these are the thin, flat and polygonal and these are attached to age where the tiles-like structure is present and that's why the name is known as the pavement epithelium. Now, these epithelial tissue present in a blood vessels or lymph vessels. That's why the name is known as the endothelium.
Now, whenever they are present inside the body cavity, coelom, that is known as the mesothelium. And whenever the structure of cell पाहिला तर structure of cell मध्ये पहा, inside the cell the centrally placed prominent nucleus is present. सेलच्या मध्ये पाहिला तर न्यूक्लियस कसं असतो, prominent, surrounded by, यांच्यामध्ये कोण येईल, surrounded by the cytoplasm. Now these are the squamous epithelial tissue. मग कॅरेक्टर कधी विचारला, न्यूक्लियस हा कसा असतो, प्रॉमिनंट, लोकेशन कुठं आहे, सेंटरला, सेल्स कशा असतात, थिन, अटॅचमेंट कशा असतात, एज टू एज, ज्यामुळे त्यांना काय म्हटलं, पेमेंट इपिथेलियम. आणि या रेस्ट कुणावर करतात तर बेसमेंट मेम्ब्रेन. अँड दीज आर द ऑलवेज सिंगल लेयर. सो दॅट इज कॉल्ड लाईक द स्क्वायमोज इपिथेलियल टिश्यू. भरपूर ठिकाणी हा टिश्यू आपल्याला पाहायला भेटतो. अजून एक एक्झाम्पल लक्षात ठेवा, जर आपण मेल गोनाड्स म्हटलं तर मेल गोनाड्सला नाव देतो आपण, दॅट इज नोन एज द टेस्टिस. काय म्हटलं मी, टेस्टिस. या टेस्टिसमध्ये इंटरनल स्ट्रक्चर ज्यावेळेस आपण रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये पाहणार त्यावेळेस यांच्यामध्ये एक पार्ट असतो पहा, रेटी टेस्टिस. कोणता पार्ट्स आहे, रेटी टेस्टिस. या रेटी टेस्टिसमध्ये सुद्धा स्क्वायमोज इपिथेलियल टिश्यू प्रेझेंट आहे. इन शॉर्ट लक्षात ठेवा, सर्क्युलेटरी सिस्टीम लक्षात ठेवा. सर्क्युलेटरी सिस्टीम म्हटलं तर म्हणजे हार्ट आला, ब्लड वेसल्स आलं, लिम्फ वेसल्स आलं, या सगळ्यांना इंटरनल लाईनिंग प्रोव्हाइड करतो. त्यानंतर जर पाहिलं आपण तर एक्सक्रिटरी सिस्टीम लक्षात ठेवा. एक्सक्रिटरी सिस्टीममध्ये किडनी, नेफ्रॉन, नेफ्रॉनमधला कोण आला, बोमेस कॅप्सूलमध्ये स्क्वायमोज इपिथेलियल टिश्यू प्रेझेंट आहे. त्यानंतर रेस्पायरेटरी सिस्टीम लक्षात ठेवा. रेस्पायरेटरी सिस्टीम म्हटलं तर लंग्स ऑफ लायव्हिली जे असतात त्यांना सुद्धा इंटरनल लाईनिंग प्रोव्हाइड करणारा कोण आहे, इपिथेलियल टिश्यू. रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम लक्षात ठेवा. रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये कोण आहे, टेस्टिस. टेस्टिसमध्ये कोण आहे, रेटी टेस्टिस. त्याला इंटरनल लाईनिंग प्रोव्हाइड करणारा कोण आहे, स्क्वायमोज इपिथेलियल टिश्यू. सेल्स कशा असतात, थिन. सेंटरला कोण प्रेझेंट असतो, प्रॉमिनंट न्यूक्लियस. सराउंडेड कोण असतो, सायटोप्लाझम. एज टू एज अटॅच होतात म्हणून काय म्हटलं आपण, टाइल्स लाईक स्ट्रक्चर, म्हणून त्याला स्पेसिफिक नेव पेवमेंट इपिथेलियल टिश्यू. मग पेवमेंट इपिथेलियल टिश्यू त्यालाच आपण अदर वर्ड्समध्ये काही टर्म्समध्ये एंडोथेलियम म्हटलं, काही वेळेस त्याला आपण मिझोथेलियम. तर याच्यावर क्वेश्चन वेगळा होईल. एंडोथेलियम. एंडोथेलियम इज द स्क्वायमोज इपिथेलियल टिश्यू प्रेझेंट इनसाइड द ब्लड वेसल्स और लिम्फ वेसल. सिलोममध्ये असेल तर मिझोथेलियम. आणि एक वाक्य परत एक लक्षात ठेवा, व्हेनेवर दिस एंडोथेलियम और मिझोथेलियम प्रेझेंट इनसाइड द, कुणामध्ये आहेत, सिलोममध्ये, आणि तो कुणामध्ये प्रेझेंट आहे, लिम्फ वेसल्समध्ये. पण या सेल जे असतात त्या कशा असतात, व्हेवी असतात. पहा कशा असतात, या डायग्रॅमॅटिकली पाहिलं तर अशा व्हेवी नेचरचे असतात. पहा व्हेवी म्हटलं तर व्हेवी नेचर असल्यामुळं त्यांना एक स्पेसिफिक परत एक नाव दिलं जातं, दॅट इज कॉल्ड लाईक द, पहा या ठिकाणी लिहितो मी, याला म्हटलं मी टेस्लेटेड. टेस्लेटेड इपिथेलियम. पहा TESSELLITID, टेस्लेटेड इपिथेलियम. मग टेस्लेटेड इपिथेलियम कुणाला म्हटलं पहा, whenever the endothelium and mesothelium collectively known as the wavy nature किंवा the wavy nature of squamous epithelial tissue present in the blood vessels and coelom. मग mesothelium and endothelium हे कसे असतात, wavy असतात. आणि wavy असेल तर याला एक नाव दिलं जातं, that is called like the tessellated epithelial. तर या ठिकाणी squamous epithelial tissue structure location हा पार्ट्स कंप्लीट झालेला आहे. इन शॉर्ट लक्षात ठेवा फंक्शन्स. So what is the functions of the squamous epithelial tissue? First functions पहा, लोकेशन नुसार पाहिला आपण तो बोमेस कॅप्सूल्स मध्ये आहे. ॲक्च्युअल अल्ट्रा फिल्ट्रेशन प्रोसेस होते इथं, म्हणजेच हा फिल्ट्रेशन्स करतोय. नंतर इथं जर पाहिलं आपण डिफ्युजन, जर तो इपिथेलियल टिश्यूमध्ये जर ब्लड व्हेसल्समध्ये असेल तर ब्लड व्हेसल्समधून ब्लड आणि त्यांच्यामध्ये ट्रान्सपोर्टेशन होतं, त्यावेळेस त्या ठिकाणी तो काय करतो तर डिफ्युजन प्रोसेस करतो. किंवा डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये असेल तर तो काय करतो, ॲब्सॉर्प्शन. सो डिफरंट टाइप्स ऑफ फंक्शन, एक्सक्रिएशन आहे, ॲब्सॉर्प्शन आहे, प्रोटेक्टिव्ह फंक्शन्स आहे, ऑल डिफ्युजन फंक्शन्स आहे. ऑल दीज आर द फंक्शन्स फॉर्मड ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ वन ऑफ द टिश्यू दॅट इज नोन एज द स्क्वायमोज इपिथेलियल टिश्यू. यांच्यानंतर पहा सेकंड टिश्यूचं नाव काय दिलं आपण, क्युबॉइडल इपिथेलियल टिश्यू. सेकंडचं काय नाव दिलं आपण, क्युबॉइडल इपिथेलियल टिश्यू. फर्स्ट कोणतं कंप्लीट केलं आपण, स्क्वायमोज इपिथेलियल टिश्यू. सेकंड कोण आहे, क्युबॉइडल इपिथेलियल टिश्यू. पहा शब्दातच अर्थ आहे, ज्यावेळेस आपण सेलचा शेप जर पाहिला तर हा सिंगल लेयर्ड आहे आणि ॲक्च्युअल यांचा शेप कसा असतो, असा
क्यूब लाईक आहे म्हणून याला काय म्हटलं आपण क्युबॉइडल इपिथेलियल टिश्यू. नाव दीज आर द रेस्ट ऑन द कशावर रेस्ट करतोय तो बेसमेंट मेम्ब्रेन. मग या ठिकाणी जो लोअर मोस्ट लेयर असतो तो लोअर मोस्ट लेयर कोणता आहे बेसमेंट मेम्ब्रेन पाहिला आपण. या बेसमेंट मेम्ब्रेन मध्ये जो लोअर साइड कडला लेयर आहे तो कोण तयार करतं करेक्ट कनेक्टिव्ह टिश्यू जो कशापासून तयार होतो कोलॅजिन. अँड अप्पर जो असतो तो कोण असतो बेसल लॅमिना ड्यू टू द फॉर्मेशन ऑफ इपिथेलियल टिश्यू. म्हणजेच हा क्यूब लाईक सेल आहेत म्हणून त्याला क्युबॉइडल इपिथेलियल सेल म्हटलं. आणि द बेसिक कॅरेक्टर द सेल्स आर कॉम्पॅक्टली अरेंज्ड. Now these cells which having the prominent nucleus present at the center surrounded by the nucleus, so such type of epithelial tissue that is called like the cuboidal. basic characteristics आहेत काय म्हटलं आपण पहा न्यूक्लियस सेंटरला प्रेझेंट आहे सराउंडेड सायटोप्लाझम आहे. हे तर कॅरेक्टर कुणाचे आहेत स्क्वायमोजचं पण हेच कॅरेक्टर आहे. पण स्क्वायमोजमध्ये काय म्हटलं आपण द सेल्स ह्यांच्यामध्ये जो न्यूक्लियस सेंटरला आहे सराउंडेड सायटोप्लाझम बेसिक कॅरेक्टर हा पण तिथं सेलचा शेप हा कोणता सांगितला आपण पॉलिगोनल शेप आहे. तो थिन आणि फ्लॅट असतात आणि त्यांचा बाउंड्रीज ह्या लिमिटिंग नाही आहेत. आणि तिथं जर पाहिला पण पार्ट्स तर यांच्यामध्ये आपल्याला हा काय दिसतात क्यूब लाईक सेल दिसतात म्हणून यांचं नाव काय पडलं क्युबॉइडल इपिथेलियल टिश्यू. फक्त नावावरून या सेलला ओळखलं जातं. दुसरा पार्ट क्युबॉइडल इपिथेलियल टिश्यू मोस्टली प्रेझेंट इन द आत्ताच आपण जो पार्ट्स पाहिला ज्यामध्ये PCT अँड DCT ऑफ किडनी किंवा त्याला PCT अँड DCT ऑफ नेफ्रॉन असं म्हणा यांच्यामध्ये तो प्रेझेंट आहे. सो क्युबॉइडल इपिथेलियल टिश्यू प्रेझेंट इनसाइड द PCT अँड DCT ऑफ नेफ्रॉन. नेफ्रॉन हा स्ट्रक्चर फंक्शनल युनिट कुणाचा आहे किडनी. किडनीमध्ये जे मेन युरिन फॉर्मेशन करणारा नेफ्रॉन आहे त्यांच्या मेन दोन पार्ट्समधील एकाला काय म्हटलं मी माल्फेजियन बॉडी आणि दुसरा रेनल ट्युब्युल्स. ज्या रेनल ट्युब्युल्सचे मेन पार्ट्स PCT आहे लूप ऑफ हेनले आहे आणि DCT आहे. प्रॉक्सिमल कॉर्नेटरी ट्युब्युल्स डिस्टल कॉर्नेटरी ट्युब्युल्स यांच्यामध्ये इंटरनल लाइनिंग प्रोव्हाइड करणारा जो टिश्यू आहे ज्या टिश्यूला काय म्हटलं आपण क्युबॉइडल इपिथेलियल टिश्यू. डायग्रामॅटिकला आपण पाहिलं PCT आणि DCT इज द पार्ट्स ऑफ नेफ्रॉन. जे शब्द आहेत ते लक्षात ठेवायचे. नेफ्रॉनचे पार्ट्स म्हटलं त्यांच्यामध्ये PCT आणि DCT येतो. ह्या ट्युब्युल्स असतात त्याला इंटरनल लाइनिंग प्रोव्हाइड करणारा जो सिंगल लेयर टिश्यू आहे तो हा कोणता आहे दॅट इज कॉल्ड द क्युबॉइडल इपिथेलियल टिश्यू. नाव दीज आर ऑल्सो प्रेझेंट इनसाइड द कुणामध्ये आहे जर आपण याला रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये पाहिलं तर रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये विच इज प्रेझेंट इनसाइड द ओव्हरीज. कुणामध्ये प्रेझेंट असतो तो ओव्हरीज. आणि ओव्हरीजचं मेन फंक्शन आहे टू प्रोड्यूस द ओव्हा. ओव्हा और विच इज ऑल्सो नोन एज द ओव्हम ज्याला काय म्हणतो आपण फिमेल गॅमेट्स. ज्या ठिकाणी फिमेल गॅमेट प्रोड्युसिंग पार्ट्स आहे तो पार्ट्स कोणता आहे फिमेल गॅमेट प्रोड्युसिंग पार्ट्स कोणता आहे फिमेल गोनाड्स दॅट इज कॉल्ड द ओव्हरी. या ओव्हरीचं जर स्ट्रक्चर पाहिलं तर ह्युमन ओव्हरी ही ॲक्च्युअल अशी अलमंड शेप असते आणि ज्यांना इंटरनल लाइनिंग प्रोव्हाइड करणारा हा कोणता टिश्यू आहे क्यूब लाईक सेल्स असतात म्हणून याला काय म्हटलं आपण क्युबॉइडल इपिथेलियल टिश्यू. म्हणजे या ओव्हरीला इंटरनल लाइनिंग प्रोव्हाइड करणारा हा जो टिश्यू आहे या टिश्यूला काय म्हटलं आम्ही क्युबॉइडल इपिथेलियल टिश्यू. कोणता पार्ट्स आहे हा ओव्हरीचा पार्ट्स आहे. ॲक्च्युअल सेकंड पार्ट जर पाहिला आपण ओव्हरीमध्ये काय प्रोड्यूस होतो ओव्हा. देन यांच्यामध्ये सेकंड पार्ट्स आहे टेस्टिस ज्याला काय म्हटलं आपण मेल गोनाड्स. मेल गोनाड टेस्टिसमध्ये जे प्रोडक्शन होतं तो मेल गॅमेट ज्याला काय म्हणतो आपण स्पर्म. काय म्हणतो आपण स्पर्म्स. आणि स्पर्म फॉर्मेशन करणाऱ्या ज्या ट्युब्युल्स असतात त्या ट्युब्युल्सला म्हणतो आम्ही सेमिनिफेरस. सेमिनिफेरस ट्युब्युल्स. ॲक्च्युअल ज्यावेळेस टेस्टिसचं जर सेक्शन पाहिलं आपण तर या सेक्शन्समध्ये असे लोब्युल्स असतात. या लोब्युल्सच्या मध्ये या ठिकाणी अशा इथं कॉईल लाईक स्ट्रक्चर असणाऱ्या ट्युब्युल्स असतात. ज्या ट्युब्युल्सला मी काय नाव दिलं सेमिनिफेरस ट्युब्युल. तर फर्स्ट ऑफ ऑल टेस्टिस मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा पार्ट. टेस्टिसमध्ये कोण आहे सेमिनिफेरस ट्युब्युल्स. आणि या सेमिनिफेरस ट्युब्युल्सचं मेन फंक्शन आहे टू प्रोड्यूस द स्पर्म. तर या सेमिनिफेरस ट्युब्युल्सला इंटरनल लाइनिंग प्रोव्हाइड करणारा कोणता टिश्यू आहे क्युबॉइडल इपिथेलियल टिश्यू. The cuboidal epithelial tissue present inside the seminiferous tubules of the testes. Now, ova producing part that is called like the ovaries. That's why the
cuboidal epithelial tissue present in those organ which is involved in the formation of gametes, that is called like the male gametes and female gamete. म्हणजेच मेल आणि फिमेल गॅमेट प्रोड्युसिंग ऑर्गन मध्ये आहे म्हणून याला एक वर्ड वापरला तो दॅट इज नोन एज द क्युबॉइडल इपिथेलियल टिश्यू इज ऑल्सो नोन एज द जर्मायनल इपिथेलियम. तर या ठिकाणी याच्यावर क्वेश्चन्स येऊ शकतो पहा. व्हॉट इज जर्मायनल इपिथेलियम? जर्मायनल इपिथेलियम इज दोज टिश्यू विच इज इंटरनली लाइनिंग or provided by internal lining present in the ovaries and testes, because ovary and testes which produce the male and female gametes, and so the male and female gamete producing part that is known as the germinal. That's why this epithelium is known as the germinal epithelium. पा ओव्हरीज आणि टेस्टिस मध्ये जो टिश्यू आहे तो टिश्यू कोणता? क्युबॉइडल. म्हणून क्युबॉइडलचं नाव काय पडलं? जर्मायनल इपिथेलियम. पा याला अजून एक नाव दिलं जातं दॅट इज ऑल्सो नोन एज द ब्रश बॉर्डर्स म्हणतो आपण त्याला. काय म्हणतो पाहायला? दॅट इज नोन एज द ब्रश बॉर्डर इपिथेलियम. पा ब्रश बॉर्डर इपिथेलियम का म्हटलं? पा ज्यावेळेस आपण PCT पाहिलं तर या PCTमध्ये ह्या ज्या ट्युब्युल्स असतात या ट्युब्युल्समध्ये इथं हा जर सेल आल्या तर यांच्या अप्पर सरफेसला अशा मायक्रोव्हिलायसारखं स्ट्रक्चर तयार होतं. पुढे आपण पाहणार आहेत मॉडिफिकेशन्समध्ये. तर या ठिकाणी जनरली या सेल्सचं स्ट्रक्चर काय होतं? अशा मायक्रोव्हिलायज तयार होतात आणि अशा मायक्रोव्हिलायज ज्या मॉडिफाईड सेल होतात अशा सेल्सला काय म्हणतो आपण? दॅट इज कॉल्ड एज द ब्रश बॉर्डर इपिथेलियल. काय म्हणतो आपण त्याला? ब्रश बॉर्डर इपिथेलियम. पा PCTमध्ये जर पाहिलं आपण तर PCTमध्ये कोणता टिश्यू आहे? क्युबॉइडल इपिथेलियल. पण यांचे दोन एंड्स असतात. एक आहे ज्याला काय म्हटलं आपण? दॅट इज कॉल्ड एज द बेसल एंड and another one is the free end. पा जो एंड हा रेस्ट कुणावर करतो? बेसमेंट मेम्ब्रेनवर करतो, ज्यांना काय म्हणायचं मग? बेसल एंड. आणि ज्यावेळेस जो लुमेनकडे किंवा जो फ्री एंड आहे किंवा याचा अपोजिट एंड आहे याला म्हणायचं फ्री एंड. मग या ठिकाणी टिश्यूचे दोन एंड्स आहेत. जो लिअर हा रेस्ट कशावर करतो? बेसमेंट मेम्ब्रेन, तर त्याला काय म्हणायचं? बेसल एंड. अँड दोज दे आर प्रेझेंट टुवर्ड द लुमेन ऑर कॅव्हिटी विअर द फ्री सरफेस इज प्रेझेंट, दॅट इज कॉल्ड एज द फ्री सरफेस. म्हणजे या क्युबॉइडल इपिथेलियलचा हा झाला बेसल एंड आणि हा झाला फ्री एंड. तर फ्री एंडला जो इथं सायटोप्लाझ्म आहे, सॉरी जो इथं प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे यांच्यामध्ये असं मॉडिफिकेशन होतं आणि मायक्रोव्हिलायज लाईक सेल्स तयार होतात. म्हणून यांना आम्ही काय नाव देतो? आम्ही दॅट इज कॉल्ड एज द ब्रश बॉर्डर इपिथेलियम. पा कुठे कुठे प्रेझेंट आहेत? टेस्टिस आणि ओव्हरी जिथं गॅमेट फॉर्मेशन होतात म्हणून त्यांना नाव पडलं जर्मायनल इपिथेलियल. त्यानंतर आपण पाहिलं दीज आर प्रेझेंट इन द PCT अँड DCT ऑफ द नेफ्रॉन. दीज आर ऑल्सो प्रेझेंट इनसाइड द, कुठं प्रेझेंट आहे पहा? पॅन्क्रियाटिक डक्ट्स पाहिलं असेल पुढं. पॅन्क्रियाटिक ज्यूस ज्यावेळेस आपण डायजेस्टिव्ह सिस्टीम पाहणार आहेत त्यावेळेस जो पॅन्क्रियाटिक ऑर्गन आहे त्या पॅन्क्रियाटिक ऑर्गनमधून जे पॅन्क्रियाटिक ज्यूस सिक्रेट करणाऱ्या डक्ट्स असतात त्या डक्टला सुद्धा इंटरनल लाइनिंग प्रोव्हाइड करणारा कोण आहे या ठिकाणी? क्युबॉइडल इपिथेलियल टिश्यू. सलायव्हरी ग्लँड्समध्ये तो प्रेझेंट आहे. त्यानंतर जर पाहिला आपण तर थायरॉइड फॉलिकल्समध्ये पण प्रेझेंट आहे. पा स्ट्रक्चर जर पाहिला आपण विच इज प्रेझेंट इनसाइड द, कुणामध्ये आहे? थायरॉइड फॉलिकल्स. पा थायरॉइड फॉलिकल्स विच इज ॲक्च्युअल पार्ट्स ऑफ, कुणाचा पार्ट्स आहे हा? थायरॉइड ग्लँड्स. पा जर आपण एंडोक्राइन आणि एक्झोक्राइन ग्लँड पुढे ग्लँड्युलर टिश्यूमध्ये पाहणार आहेत, पण इथे लक्षात ठेवायचं कुणाला ग्लँड्स म्हणतो आपण? The specialized tissue present in our body which perform the function secretion, so that is called as the glands. अशा अनेक सेल जे सिक्रिशन फंक्शन्स करण्यासाठी एकत्रित येतात किंवा त्यांचा ग्रुप तयार करतात किंवा तो टिश्यू फॉर्म होतो तो ॲक्च्युअल त्याला काय म्हणतो आपण? ग्लँड्स असं म्हणतात. But these glands are basically divided into the two types depending upon the presence and absence of duct. जर ग्लँड्सला डक्ट्स असतील डक्ट्स प्रेझेंट असेल तर त्यांना काय म्हणतो आम्ही? दॅट इज कॉल्ड एज द एक्झोक्राइन ग्लँड. अँड व्हेनेवर विदाउट डक्ट, काय म्हटलं मी? विदाउट डक्ट. जर डक्ट अब्सेंट असेल तर यांना म्हणतो आम्ही एंडोक्राइन ग्लँड्स.
काय म्हटलं मी, डिपेंडिंग अपॉन द प्रेझेन्स अँड अब्सेन्स ऑफ डक्ट द ग्लँड्स आर बेसिकली टू टाइप्स. फर्स्ट वन इज द एक्झोक्राइन ग्लँड अँड अनदर वन इज द एंडोक्राइन ग्लँड. तर ज्यांना डक्ट नसतात, ज्यांचं जे सिक्रिशन डायरेक्टली ब्लडमध्ये रिलीज होतं, अशांना काय म्हणतो आम्ही, एंडोक्राइन ग्लँड. तर एंडोक्राइन ग्लँडचे वेगवेगळे टाइप्स आहेत, वेगवेगळ्या एंडोक्राइन ग्लँड्स आहेत, ज्यामधील आपण सर्वांनी ऐकलं असेल ब्रेनमध्ये पेनियल बॉडी असते किंवा ब्रेनमध्ये एक त्या ठिकाणी अटॅच होणारा हायपोथॅलॅमसला पिट्युटरी ग्लँड्स असते, ज्याला मास्टर ऑफ एंडोक्राइन ग्लँड म्हणतात. आणि कंटिन्यू सगळ्यांच्या शब्द झाला असेल थायरॉइड्स म्हटलं तर नेक रिजन. मग नेक रिजन्समध्ये जी थायरॉइड ग्लँड आहे ती थायरॉइड ग्लँड ही कोणती ग्लँड्स आहे, एंडोक्राइन ग्लँड. आणि या एच शेपडा अशा पद्धतीचे असते. पाहती एच शेपडाचा हा पार्ट्स असतो. हा जर आपण नेक रिजनमध्ये पाहिला तर या नेक रिजनमध्ये ही ग्लँड्स असते आणि या ग्लँड्समध्ये असे कंपार्टमेंट पडतात आणि या कंपार्टमेंटमध्ये मेनी हे कोण असतात, लोब्युल्स असतात. त्यांना आपण फॉलिकल्स टर्म म्हटलं. पहा असे हे फॉलिकल्स असतात. मग हे कोणत्या ग्लँड्समध्ये फॉलिकल्स प्रेझेंट आहेत, थायरॉइड ग्लँड्समध्ये फॉलिकल प्रेझेंट आहेत म्हणून यांना काय म्हटलं मी, थायरॉइड फॉलिकल्स. पहा हा थायरॉइड फॉलिकल्स हाच आपण एनलार्ज करून पाहिला तर या एनलार्ज थायरॉइड फॉलिकल्समध्ये सुद्धा इंटरनल लाइनिंग प्रोव्हाइड करणारा जो टिश्यू आहे तो कोणता आहे, सिंपल. आणि टाईप कोणती आहे तर क्युबॉइडल. सो क्युबॉइडल इपिथेलियल टिश्यू प्रेझेंट इन कुठे कुठे आहे, इन शॉर्ट लक्षात ठेवायचं, क्युबॉइडल इपिथेलियल टिश्यू प्रेझेंट इन द पीसीटी डीसीटी ऑफ द नेफ्रॉन, दॅट इज कॉल्ड द पार्ट्स ऑफ किडनी त्यांच्यामध्ये. नेक्स्ट इपिथेलियल टिश्यू यांच्यामध्ये आहे म्हणून याला नाव दिलं ब्रश बॉर्डर. त्यानंतर इपिथेलियल टिश्यू प्रेझेंट इनसाइड द ओव्हरीज अँड टेस्टिस वेअर द मेल अँड फिमेल गॅमेट्स आर प्रोड्युस्ड, दॅट्स वाय द नेम इज नोन एज द जर्मिनल इपिथेलियल. नाव दिस क्युबॉइडल इपिथेलियल प्रेझेंट इनसाइड द, ॲक्च्युअल अजून कुठं प्रेझेंट आहे, सॅलायव्हरी ग्लँड्समध्ये आहे, पॅन्क्रियाटिक डक्ट्समध्ये आहे, किंवा दिज आर प्रेझेंट्स इन द थायरॉइड ग्लँड. थायरॉइड ग्लँडच्या मध्ये कोण, थायरॉइड फॉलिकल. आणि या थायरॉइड फॉलिकलला इंटरनल लाइनिंग प्रोव्हाइड करणारा हा कोण आहे, क्युबॉइडल इपिथेलियल टिश्यू. तर बेसिक कॅरेक्टर, सेल्स क्यूब शेप्ड आहेत, सेंट्रली प्लेस्ड न्यूक्लियस आहे, सराउंडेड बाय द कोण आहे, सायटोप्लाझम. रेस्ट कोणावर आहे, बेसमेंट मेम्ब्रेन, ज्यामुळे त्याला किती एंड्स आहेत, 2. जो बेसल मेम्ब्रेन, बेसल एंड आहे तो बेसमेंट मेम्ब्रेनवर आहे आणि जो फ्री आहे तो अप्पर सरफेसला आहे. ऑल दीज आर द कॅरेक्टरिस्टिक्स बिलॉंग्स टू द क्युबॉइडल इपिथेलियल टिश्यू. सो फंक्शन, व्हॉट इज द फंक्शन ऑफ क्युबॉइडल इपिथेलियल टिश्यू. पहा जर आपण इथं एक्सक्रिएटरी सिस्टीममध्ये असेल तर एक्सक्रिएशन करणार आहे, म्हणजे विच इज हेल्पफुल फॉर द एक्सक्रिएशन. नाव जर एंडोक्राइन ग्लँड्स असेल तर विच परफॉर्म द फंक्शन सिक्रिशन आहे. पहा पॅन्क्रियाटिक डक्ट किंवा सलायव्हरी ग्लँड्स असेल विच इज हेल्पफुल फॉर द ॲब्सॉर्प्शन, म्हणजे या ठिकाणी ॲब्सॉर्प्शन सुद्धा करतं. त्यानंतर एक्सक्रिएशन्समध्ये सुद्धा इन्व्हॉल्व होतात आणि त्यानंतर जर पाहिलं असेल तर सिक्रिशन सुद्धा करतात. सिक्रिशन, ॲब्सॉर्प्शन, excretion, all these are the functions which is regulated due to the presence of one of the simple epithelial tissue that is known as the cuboidal epithelial tissue. याच्यानंतर जी थर्ड टाइप आहे त्यांना काय म्हणतो आपण, that is known as the कॉल्युमनार इपिथेलियल टिश्यू. तर ॲक्च्युअल ही कॉल्युमनार इपिथेलियल टिश्यू आपण नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये स्टार्ट करतोय. तर इथं आपल्या ह्या 2 सिंपल इपिथेलियल टिश्यू संपला, एकाला म्हणायचं स्क्वायमोज आणि दुसरा क्युबॉइडल. तर हाच पार्ट्स पाहतोय आपण इन ब्रीफ डायग्रॅमॅटिक. आता जे आपण डिस्कस केलेला पार्ट्स ज्याला काय म्हटलं आपण, सिंपल इपिथेलियल टिश्यू. सो सिंपल इपिथेलियल टिश्यू बेसिकली डिवाइडेड इन द फॉलोइंग टाइप्स, स्क्वायमोज, क्युबॉइडल, कॉल्युमनार, सिलेटेड अँड ग्लँडुलर. Out of these, the first is known as the squamous epithelial tissue. Squamous epithelial tissue मधील फर्स्ट कॅरेक्टर पाहिला आपण, these are present or location or found in a peritoneum of coelom. ज्या बॉडीच्या सिलोम असतात किंवा कॅव्हिटीज असतात यांच्यामध्ये जो लाइनिंग प्रोव्हाइड करणारा टिश्यू आहे त्यांना काय म्हटलं आपण, स्क्वायमोज इपिथेलियम. पण ऍक्च्युअली एक वर्ड दिला आपण, द स्क्वायमोज इपिथेलियल टिश्यू प्रेझेंट इन द सिलोम इज नोन एज द, काय म्हणतो आपण त्याला, मेसोथेलियम. And now this squamous epithelial tissue present in the blood vessels. हे आपा हा कोणता पार्ट्स आहे, ब्लड वेसल्स. यांच्यामध्ये लाइनिंग प्रोव्हाइड करणारा कोण आहे, इपिथेलियल टिश्यू. पण यांना काय म्हणतो आपण, एंडोथेलियम. तर या ठिकाणी 2 वर्ड लक्षात ठेवायचे, सिलोम मध्ये आहे स्क्वायमोज इपिथेलियल टिश्यू म्हणून त्यांना म्हणायचं मेसोथेलियम, आणि ब्लड व्हेसल्स मध्ये तो प्रेझेंट आहे म्हणून त्याला म्हणायचं एंडोथेलियम. परत एक शब्द आला या ठिकाणी, मेसोथेलियम अँड एंडोथेलियम प्रेझेंट इन द सिलोम अँड ब्लड व्हेसल विच हॅव्हिंग द व्हेवी इन नेचर. दॅट्स वाय दिस स्क्वायमोज इपिथेलियल टिश्यूज आर नोन ॲज द
टेस्लेटेड इपिथेलियल टिश्यू, हा एक पार्ट या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. पहा याच्यानंतर पहा स्क्वायमोज इपिथेलियल टिश्यू, ऍक्च्युअल हा जो सिलोम आहे ज्याला म्हणलो आपण सिलोमिक कॅव्हिटी, आणि हा पार्ट कोणताला एंडोथेलियम, तर या दोघांमध्ये हा स्क्वायमोज इपिथेलियल टिश्यू आहे. सेकंड पाहिला आपण द सेल्स आर कशा असतात, त्या पॉलिगोनम शेप आहेत, पा या ठिकाणी आपण पाहतोय. त्यानंतर ह्या थिन असतात, डेलिकेट असतात, अँड दे हॅव्हिंग द फ्लॅट स्ट्रक्चर, सो दॅट इज कॉल्ड द squamous epithelial tissue. They are having the nucleus present at the central surrounded by the cytoplasm. And now another one character याच्यातलं की important लक्षात ठेवायचं पहा. काय म्हटलं आपण, the cells appear like the flat tiles like structure. जर आपण घरामध्ये ज्या फ्लोअरला जो आपण टाइल्स पाहतोय त्या टाइल्स एकमेकाला कशा अटॅच असतात पहा, टाइल्स अटॅच असतात, त्यामध्ये एक सिमेंटिंग मेम्ब्रेन सारखा पार्ट्स असतो, म्हणजे दी सेल्स आर अटॅच्ड एज टू एज लाईक द फ्लॅट टाइल्स. दॅट्स वाय दीज आर ऑल्सो नोन ॲज अ, यालाच काय म्हणतो आपण, पेवमेंट इपिथेलियम. या स्ट्रक्चरला काय नाव दिलं, पेवमेंट इपिथेलियल. पहा हे दोन्ही वर्ड्स आलं, एंडोथेलियम हा स्क्वायमोज इपिथेलियल टिश्यू आहे, मेझोथेलियम स्क्वायमोज इपिथेलियल आहे, टेस्लेटेड इपिथेलियम स्क्वायमोज इपिथेलियल टिश्यू आहे, पेवमेंट इपिथेलियम स्क्वायमोज इपिथेलियल टिश्यू आहे, आणि यांचे लोकेशन्स हे सर्व शब्द लक्षात ठेवायचे. इपिथेलियल पण कोणता, स्क्वायमोज इपिथेलियल टिश्यू. ऍक्च्युअल फंक्शन ज्यावेळेस म्हटलं तर फंक्शन्स पहा, फिल्ट्रेशन, फिल्ट्रेशन ऍक्च्युअल म्हणजे काय करतोय आपण, ज्यावेळेस हा जर प्रेझेंट किडनीमध्ये नेफ्रॉन मध्ये प्रेझेंट आहे, नेफ्रॉन मध्ये आपण कुठे पाहिला पहा, नेफ्रॉन मध्ये जो मॉल्फिजियन बॉडीचा बोमेन्स कॅप्सूल पाहिला, त्या बोमेन्स कॅप्सूलला लाइनिंग प्रोव्हाइड करणारा कोण आहे, स्क्वायमोज इपिथेलियल टिश्यू. म्हणजे या ठिकाणी फंक्शन्स कोण होणार, फिल्ट्रेशन. ऍक्च्युअल ब्लडचं फिल्ट्रेशन होऊन युरिन फॉर्मेशन ज्यावेळेस होतं त्यावेळेस ते फंक्शनला आपण नाव दिलं फिल्ट्रेशन. ऍक्च्युअल हे एक्सक्रिएटरीचा पार्ट्स आहे. मग फिल्ट्रेशन हे फंक्शन्स कोणी केलं, सिंपल स्क्वायमोज इपिथेलियल टिश्यूनं. डिफ्युजन कोणी केलं, सिंपल इपिथेलियल टिश्यूनं. म्हणजे दीज आर द फंक्शन्स, डिफ्युजन of materials. Now that is called as the functions of squamous epithelial tissue. Second, याच्यानंतर कोणता पार्ट्स पाहिला आपण, क्युबॉइडल इपिथेलियल टिश्यू. पहा क्युबॉइडल इपिथेलियल टिश्यू मधील बेसिक कॅरेक्टर लोकेशन जर पाहिलं आपण तर क्युबॉइडल इपिथेलियल टिश्यू जनरली फाउंड इन द थायरॉइड ग्लँड्स. पहा कुणाला म्हटलं आपण, थायरॉइड ग्लँड. थायरॉइड ग्लँड इज द लार्जेस्ट एंडोक्राइन ग्लँड्स. आपल्या बॉडीमध्ये ज्या विदाउट डक्ट ग्लँड्स असतात त्यांना एंडोक्राइन ग्लँड्स म्हटलं. आणि या जर एंडोक्राइन ग्लँड्स पाहिलं तर आपल्या ब्रेन मध्ये दोन एंडोक्राइन ग्लँड्स आहेत, एकाला पिनियल बॉडी म्हणतो आपण आणि दुसरी आहे पिट्युटरी ग्लँड. नेक रिजन मध्ये पाहिलं तर आपण मानेमध्ये किंवा गळा आपण ज्याला म्हणतात तिथं जर पाहिलं आपण त्यांच्यामध्ये दोन असतात, एकाला म्हणतो आपण थायरॉइड ग्लँड आणि यांच्या लोब मध्ये परत असतं पॅराथायरॉइड ग्लँड. यानंतर हार्ट पशी जे ग्लँड्स असते थायमस ग्लँड, जे पॅन्क्रियाट मध्ये आहे त्याला आयलेट्स ऑफ लँगरहॅन्स ग्लँड्स म्हणतो आपण, किंवा अँटेरियर किंवा अँटेरियर सरफेस ऑफ किडनीच्या बरोबर पाहिलं तर ॲड्रिनल ग्लँड आहे, आणि जी सेक्स ग्लँड आहे टेस्टिस अँड ओव्हरी. ऑल दीज आर द एंडोक्राइन ग्लँड्स. यांच्यापैकी एक ग्लँडचं नाव लक्षात ठेवा, थायरॉइड ग्लँड. दीज आर प्रेझेंट इन द नेक रिजन. पहा या ठिकाणी हे जे एच शेप किंवा बटरफ्लाय शेप लाईक स्ट्रक्चर दिसते, या थायरॉइड ग्लँड्स मध्ये हा क्युबॉइडल इपिथेलियल टिश्यू प्रेझेंट आहे. आणि या किडनीमध्ये पाहिलं तर किडनीमध्ये नेफ्रॉन मध्ये जो आपण पीसीटी आणि डीसीटी म्हणलं त्या पीसीटी मध्ये तो प्रेझेंट आहे. पहा क्युबॉइडल इपिथेलियल टिश्यू प्रेझेंट इन द थायरॉइड ग्लँड अँड दॅट इज कॉल्ड द किडनी. पहा जर सेल्स पाहिला आपण तर सेल्स कशा आहेत, क्यूब लाईक शेप आहे. त्यांच्यामध्ये प्रॉमिनंट कोण आहे, सेंट्रली प्लेस्ड राउंडेड और स्पेरिकल न्यूक्लियस प्रेझेंट आहे. अँड दीज सेल्स which perform or tissue which perform the different types of functions. पण ऍक्च्युअली इथं लोकेशन मध्ये परत एक नाव लक्षात ठेवायचं, आपण परत पाहिलं होतं टेस्टिस अँड ओव्हरीज. ओव्हरीज मध्ये तो प्रेझेंट आहे. तर ओव्हरीज मध्ये ज्यावेळेस ओव्हा फॉर्मेशन किंवा फिमेल गॅमेट प्रोड्यूस करतात त्यावेळेस ओव्हरीच्या इंटरनल लाइनिंग प्रोव्हाइड करणारा कोण आहे, क्युबॉइडल. म्हणून याला काय म्हटलं मी, जर्मॅनल इपिथेलियम. सिमिलर लाईक टेस्टिस मध्ये पाहिलं तर टेस्टिस मध्ये सेमिनिफेरस ट्युब्युल्स आहे ज्यांच्यामध्ये इंटरनल लाइनिंग प्रोव्हाइड करणारा परत कोणता पार्ट्स आहे, cuboidal epithelial. So cuboidal epithelial tissue present in the sex organ like that the ovaries and testes. Now where the internal lining provided by the cuboidal epithelial tissue and which perform the functions actual त्या ठिकाणी different type चे functions आहेत. पण ovaries आणि testes हे गॅमेट फॉर्मेशन्स तयार करतात म्हणून याला जर्मायनल ऑर्गन किंवा जर्मायनल इपिथेलियल असं सुद्धा नाव दिलं जातं. आणि पीसीटी मध्ये असल्यामुळे त्याला ब्रश बॉर्डर म्हटलेलं आहे. पहा थायरॉइड ग्लँडचं फंक्शन्स काय असतात,
सिक्रिशन. मग सिक्रिशन हे फंक्शन्स कोण करतात? ग्लँड्स. तर त्या थायरॉइड ग्लँड मध्ये तो प्रेझेंट आहे. ऍक्च्युअल थायरॉइड ग्लँड मध्ये कुठं असतो? थायरॉइड फॉलिकल्स. त्यानंतर ऍब्सॉर्प्शन. डिफरंट टाइप्स ऑफ आपण ग्लँड्स पाहिलं. सलायव्हरी ग्लँड्स असतील, पॅन्क्रियाटिक डक्ट असतील, त्यांना पण लाइनिंग प्रोव्हाइड करणारा कोण आहे? क्युबॉइडल. ऍक्च्युअल त्यावेळेस ते कोणतं फंक्शन्स करतात? ऍब्सॉर्प्शन. सो ऍब्सॉर्प्शन, सिक्रिशन, दीज आर द फंक्शन्स रेग्युलेटेड बाय द वन ऑफ द टिश्यू दॅट इज कॉल्ड एज द क्युबॉइडल. काय काय नाव लक्षात ठेवायचं? क्युबॉइडल. त्यानंतर येणारा क्युबॉइडल नंतर काय नाव दिलं आपण त्याला? ब्रश बॉर्डर. यांनाच म्हणलं आपण जर्मायनल. तर या ठिकाणी आपले 2 टिश्यू सिंपल इपिथेलियल टिश्यूचे कंप्लीट झाले आहेत, ज्यांना म्हटलं आपण स्क्वायमस अँड सेकंड वन इज द क्युबॉइडल. तर थर्ड टिश्यू आहे आपला कॉलमनार इपिथेलियल टिश्यू. नाउ दिस टिश्यू स्टार्ट इन नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर. ओके, थँक्यू.